राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं असून पावसाचा प्रचंड मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे। दरम्यान अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं एका मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे। सरकारनं अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे। कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18,500 रुपयांची मदत मिळणार आहे, तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 27,000 रुपयांची मदत मिळणार आहे। बागायती शेतीला 32,500 रुपयांची मदत केली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी हे मदतीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे। मदतीचा तपशील नेमका काय आहे, मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केली आपण पाहूयात। राज्य सरकारने या ठिकाणी जो काही आता याच्यावर नियतव्यय दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला। आम्ही याच्यामध्ये साधारणपणे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते 5,000 कोटीच पकडले आहेत, पण आमचा अंदाज आहे 7,500 ते 10,000 कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील। पण कन्झर्वेटिव्ह अंदाज आम्ही पकडलाय, कारण त्या संदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे। पण हा जरी आपण पकडला कन्झर्वेटिव्ह अंदाज, तरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत, की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे। जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे, माती आणावी लागणार आहे, आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे। आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की 47,000 रुपये हेक्टरी त्यांना कॅश कम्पेन्सेशन आणि 3 लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत। म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। NDRF मध्ये 3 जनावरांपर्यंतची जी काही मर्यादा आहे ती आपण काढून टाकलेली आहे। जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावराकरता राज्य सरकारच्या वतीनं कम्पेन्सेशन देण्यात जाईल। ओढकाम करणारी जी जनावरं आहेत त्याच्याकरता 32,000 रुपये प्रति जनावर देण्यात येईल। कुक्कुटपालनाकरता देखील आपण त्या ठिकाणी जो काही आपला दर आहे तो 100 रुपये प्रति कोंबडीप्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं देणार आहे। विशेषतः खरडून गेलेली जी जमीन आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे, माती आणावी लागणार आहे, आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे। हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल। किमान क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील। बाकी तर जे मृत व्यक्तींचं सहाय्य आहे, जखमींचं सहाय्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत। 10,000 रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत। बऱ्याच गोष्टी आपण यातल्या दिलेल्या आहेत। काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे हे आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि आपण जर विचार केला तर निव्वळ क्रॉप कॉम्पेन्सेशन करता आपण याच्यामध्ये जे पैसे देतो ते देखील जवळपास 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत। म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त पैसे हे क्रॉप कॉम्पेन्सेशनला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। आपण बघितलं की मुख्यमंत्री काय म्हणालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वीच म्हणजे साधारण 3च्या सुमारास 2 तासापूर्वी त्यांनी 31,628 कोटी रुपयांचं 628 कोटी रुपयांचं हे पॅकेज जाहीर केलेलं आहे। आणि या पॅकेज जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी दिलेली कर्जमाफी त्यावेळेचा जो निर्णय होता त्यापेक्षा अधिकची मदत आम्ही केलेली आहे। मुख्यमंत्री जरी असं म्हणत असले की ही भरीव मदत आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासात इतकी मोठ्या प्रमाणावर कॅश क्रॉपसाठी मदत करण्यात आलेली नाही, तरी सुद्धा विरोधकांनी मात्र या मदतीवर टीका केलेली आहे। विरोधकांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं नुकसान लाखात झालंय आणि मदत मात्र हजारात आहे
आणि त्या अनुषंगानं ही मदत फारच तुटपुंजी असल्याचा विरोधकांचा दावा आहे. या सगळ्या अंगानं आपण चर्चा करणार आहोत, या मदतीचा तपशील पाहणार आहोत आणि त्याचबरोबर ही मदत खरंच शेतकऱ्याला उपयोगी आहे का या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी होत आहेत प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू. बच्चू भाऊ, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. त्याचबरोबर जयाजी सूर्यवंशी शेतकरी नेते ते सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. जयाजी सूर्यवंशीजी, आपलंही स्वागत आहे. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत सदाभाऊ खोत माजी कृषी राज्यमंत्री हे सुद्धा सहभागी होणार आहेत. काही वेळातच ते सहभागी होतील. आणि ओमराजे निंबाळकर खासदार आहेत ठाकरे गटाचे, ते सुद्धा सहभागी होणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतो बच्चू भाऊ तुमच्यापासून. एकूणच म्हणजे विदर्भात जरी या अतिवृष्टीचा तितकासा मोठा फटका बसला नसला तरी सुद्धा मराठवाड्यात पावसानं कहर केलाय. पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, यामध्ये सुद्धा शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. मदत पुरेशी आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, लक्षात घ्या, एकूण त्यांनी 253 तालुके जाहीर केले, बरोबर आहे? बरोबर. आणि त्यातले 142 तालुके सुटले. आता सरकार म्हटलं काय का जिथं 62 MM कमी पाऊस पडला असेल त्यांना सुद्धा आम्ही हे मदत जाहीर करतोय. आता विदर्भात अर्ध्या अधिक भागामध्ये 60 कुठे 61 आणि सततच्या पावसामुळे सुद्धा प्रचंड नुकसान आहे. तिथे हे मदत भेटणार. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं का एकूण 18,000 कोटी रुपये फक्त निवळ पिकासाठी पैसे किती आहे? 18,000 कोटी. आकडा काय दाखवतं? 32,000 कोटी. त्याच्यातले 10,000 कोटी कुठे गेले तुमचे? म्हणजे मुख्यमंत्र्याचा गणितच चुकतंय पूर्ण. 10,000 कोटी तुम्ही इन्फ्रासाठी खर्च करताय, काही रोड असन, अधिक काय नुकसान झालं असं, तिथे 10,000 कोटी. या पीक विम्यामध्ये 5,000 कोटी पीक विम्याचे, म्हणजे ते शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे आहेत. बरोबर. म्हणजे सगळा हिशोब तोल मोड करून चूकचाक करून ते सगळं दाखवलेलं आहे. मी आता हिशोब घेतला, 18,000 कोटी पॅकेजला 65 लाख हेक्टरवर आपण मदत करतो आहे. एकरी किती आले होते? 1,175 रुपये आले. 62 लाख हेक्टरला 18,000 कोटी दिले. म्हणजे एका एकराला किती भेटतं? सरासरी जर आपण पाहिली तर 1,175 रुपये भेटते. आकडा असा मोठा करून सांगितला. याच्यातलं तुम्ही जो मी सांगतोय तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी याच्या अगोदर आपण 35,000 रुपये देत होतो एकरी. आता तो 48,000 केलेला आहे. MRG चे रेटच वाढले ना तेवढे. पण हे प्रति हेक्टर आहे. रेट वाढलेले 47,000 रुपये प्रति हेक्टर आहे. पकडले नाही. हे 47,000 रुपये प्रति हेक्टर आहेत. त्यामुळे एकरी किंमत अजून कमी होते. तुम्ही म्हणता एकरी 35,000 अगोदर देत होते. आणि त्यात आणखीन एक मदत अशी आहे की 3 लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून या खरडलेल्या जमिनीला, नरेगाच्या माध्यमातून ते अजूनच नरेगाचे पैसे भेटले नाही घरकुलवाल्यांना. म्हणजे 4-4 महिने 1-1 वर्ष पैसे नरेगाचे भेटत नाही. म्हणजे सगळं तुम्ही आजही पाहतो, माझ्याकडे मेंढपाळ अर्जुन बसलेला आहे, त्यांनी त्या कोठ्याचे पैसे 2 वर्षापासून भेटले नाही. हा सगळा कसा आहे, यांनी सगळं क्लब केलं. सडकेसाठी लागणारे पैसे 10,000 कोटी ते क्लब केले, विम्याचे 5,000 कोटी क्लब केले. असं हुशारीनं पॅकेज, म्हणजे ते म्हणतो ना चतुर मुख्यमंत्री कोणाला म्हणावं तर ते देवेंद्रजी फडणवीसला केलं म्हणाले पाहिजे. ते हे म्हणत नाही एका इकडे दुष्काळ झालेला आहे, पीक कर्ज माफीची घोषणा करण अशी अपेक्षा त्यांच्याकडून होती. पण त्यांचं असं म्हणणं आहे की बच्चू भाऊ, त्यांचं असं म्हणणं आहे की पीक कर्जमाफी जर केली तर त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत नाही, बँकांना तो फायदा होतो. कसं मूर्खासारखं बयान करतोय मुख्यमंत्री? नाही, पण या अगोदरचा बच्चू भाऊ एक मी तुमच्या निदर्शनास गोष्ट आणून देतो. या अगोदरचा जर अनुभव बघितला तर शेतकऱ्यांची थकबाकी असते. अनेकदा काय होतं की ही सगळी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर बँका आपलं बॅलन्स शीट क्लिअर करून घेतात, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा मिळत नाही. असल्या केस स्टडी आम्ही केलेला आहे. मूर्खासारखं बोलणं आहे. तुम्ही सांगा, तुमच्या अंगावर कर्ज आहे, तुम्हाला ते कर्ज जर फेडलं, माफ झालं नाही तर भरा कुणाला लागल? कोण भरणार कर्ज तुमचं? मलाच भरायला लागणार आहे. कोणाच्या खिशातून जाणार? सरकारकडून. नाही, तुम्ही जर माफ केलं नाही तर पैसे कुणाला भरायला लागल? शेतकऱ्याच्याच खिशातनं जाणार आहेत. शेतकऱ्या जर कर्ज भरलं नाही तर पुढच्या वर्षी कर्ज भेटेल का त्याला? नाही. मग तो कर्ज कुठून आणणार? पण या सगळ्या याच्यात बँकांची घोषणा कोण केली होती? तर जर त्या बँकेचाच लाभ होणार होता तर तुम्ही बोंबलले कशाला? कर्जमाफी 7-12 कोरा
तुम्हीच बोलले ना. निवडणुकीच्या आधी तुम्ही जी घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात तुम्ही म्हणताय. आपल्यासोबत जयाजी सूर्यवंशी आहेत, सदाभाऊ पण आपल्यासोबत आले आहेत. सदाभाऊ, एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. हा बोला बोला. तुम्ही चांगला आजही सोयाबीन 3,000 रुपये क्विंटल नाही बाजारात, कापसाचे भाव 6,000 आहे. यांनी MSP च्या 20% बनवून देतो म्हटलं होतंय. काय बोलणार आहे त्याच्या बाबतीत ते? ज्यांचे पंचनामे झाले नाही त्यांना मदत दिली जाणार नाही. 5,328 रुपयाचा हमी भाव आहे सोयाबीनचा आणि मार्केटला 3,000 विकावं लागतं. कसा जगणार आहे तो? 6,000 रुपयाला कापूस विकताय तो. अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही. अगदी आपल्यासोबत सदाभाऊ खोत आहेत, माजी कृषी राज्यमंत्री आहेत. सदाभाऊ, विरोधकांचं असं म्हणणं आहे मदत पुरेशी नाही आहे. मुळामध्ये ही जी मदत आहे ही मदत राज्य सरकारनं खऱ्या अर्थानं पाहिलं तर मोठी दिलासादायक देणारी मदत जाहीर केलेली आहे. पाठीमागच्या सरकारांच्या काळामध्ये जर दिली गेलेली जर मदत आपण बघितली तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं खऱ्या अर्थानं ही मदत दिली गेलेली आहे. जवळजवळ कोरडभाऊ शेतकऱ्याला विमा सरकारनं दिलेली मदत ही जर एकत्रित केली तर ती 35,000 रुपये होती आणि बागायत शेतकऱ्याला विमा आणि सरकार देत असलेली मदत ही प्रति हेक्टरी 50,000 होती. पूर्वी मदत प्रति 1 हेक्टर पर्यंत दिली जायची. आता स्पष्ट सांगितलं की आम्ही ही मदत 3 हेक्टर पर्यंत देणार आहोत. ज्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यांना 47,000 रुपये शासनाकडून मिळतील आणि 3 लाख रुपये हे रोजगार हमी योजनेतून त्या ठिकाणी मदत करण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजे ही फार मोठी मदत आहे. ज्यांच्या विहिरी मुजलेल्या आहेत त्याला पूर्वी पैसे मिळत नव्हतं, आता 30,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला 2 जनावरांपर्यंतच पैसे मिळायचे. आता बार्शी तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याचा जवळजवळ 10 जनावरांपेक्षा जास्त गोठा त्या ठिकाणी वाहून गेला. तर त्या जेवढी जनावरं दगावलेली आहेत तेवढ्या पर जनावराला 37,500 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे जवळजवळ 32,000 कोटी रुपयेचं हे पॅकेज आहे. एवढं मोठं पॅकेज खऱ्या अर्थानं कधीही दिलं गेलं नव्हतं. आणि म्हणून मला वाटतं की सगळ्या विरोधकांनी आणि सगळ्याच पक्षीय राजकीय सामाजिक लोकांनी की जी सरकारनं मदत जाहीर केलेली आहे त्याची अंमलबजावणी कशी होईल या दृष्टीनं आता गाव पातळीवरती काम करणं अत्यंत. सदाभाऊ यावर बच्चू कडूंना काही प्रश्न आहेत, त्यांच्याकडे मी जाणार. पण माझा एक प्रश्न असा आहे, तुम्ही आता जो उल्लेख केला की खरडून गेलेल्या जमिनीसाठी सर्वाधिक मदत झालेली आहे म्हणजे 47,000 रुपये प्रति हेक्टर आणि 3 लाखापर्यंत नरेगाची मदत त्यातनं समाविष्ट होणार आहे. आता आम्ही काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला कव्हरेज करत होतो एका शेतकऱ्याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. धाराशिव मधला एक शेतकरी आमच्या प्रतिनिधींनी ज्या वेळेला त्याच्या शेतातली परिस्थिती दाखवली, 8-8 फुटाचा खड्डा पडलेला आहे. ही 47,000 रुपयाची मदत ती माती भरून येण्यासाठी पुरेशी आहे का? जवळपास अर्धा हेक्टर तो खड्डा आहे. 25 ते 27 डंपर तिथे लागणार आहेत. ही मदत कुठे पुरी पडणार आहे आणि कसं नरेगातनं ती मदत केली जाणार आहे? नाही, नरेगाच्या माध्यमातून कुशल अकुशल अशा पद्धतीनं आपल्याला मस्टर भरावं लागतं. पण तिथे अटी शिथिल केल्या जातील आणि अटी शिथिल करून किमान 3.5 लाख रुपये प्रति हेक्टरी त्या ठिकाणी मदत नरेगाच्या माध्यमातून नरेगाची जोड देऊन आपण सरकारनं करायचा निर्णय घेतला. यापूर्वी नरेगाच्या माध्यमातून खरडून गेलेल्या जमिनीला मदत करण्याचा कधीही निर्णय झालेला नव्हता आणि यावेळी तो निर्णय घेण्यात आलेला आहे. मला वाटतं की जी गोष्ट केलेली आहे ती किमान आपण केली असं विरोधक. बरं, जयाजी सूर्यवंशी शेतकरी नेते आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया की जयाजी, आता सदाभाऊ खोत जे दावा करतायत तुम्हाला पटतोय का हा दावा की पुरेशी मदत आहे, चांगली मदत आहे? यापूर्वी अशी मदत झाली नव्हती. नरेगाच्या माध्यमातून तुम्ही माती भरण्यासाठी जे पैसे दिले जातात आणि खोटे मस्टर करून सगळं जो कार्यक्रम करायचा आहे हा अत्यंत चुकीचा आहे. आणि तुम्ही एवढ्या पैशामध्ये तुमचं 1 हेक्टर जमिनीची माती आणू शकत नाही. जमिनीची माती कुठून आणणार आहात? माती कशी भरणार आहात? यंत्रणा काय आहे? पैसे कधी मिळणार आहात? वर्ष 2-2 वर्ष पैसे मिळणार नाहीत. म्हणजे यांचा खरीप व्हायला गेलेला आहे, रब्बी व्हायला जाणार आहे
पुढचे किती सीझन शेतकऱ्याचे व्हायला जातील हे सांगता येणार नाही. त्यामुळे जे नरेगाच्या माध्यमातून तुम्ही 3, 3.25 काय लाख देणार असाल ती फार अपुरी मदत आहे आणि त्यांनी शेतकरी उभा राहणार नाही. माझ्या काल रात्री उस्मानाबादला परवा दिवशी पाऊस झाला. एका शेतकऱ्याचा रात्री थोडा त्याची 25 एकर जमीन वाहून गेली. 25 एकर नदी काठची 25 एकर जमीन वाहून गेली. त्याच्या जमिनीमध्ये त्याच्या नदीने तिचं पात्र वळवलं. करमाळा तालुक्यामध्ये अशी 250 एकर जमीन वाहून गेली. आता ही शेतकरी माती कुठून आणणार? जी सुपीक माती वाहून गेलेली आहे ती वर्षानुवर्ष जी फर्टाईल सॉइल आहे ती माती आणायची कशी, भरायची कशी? आणि यंत्रणा कुठे आहे? जो गरीब शेतकऱ्याकडे स्वतःचा बांध बुजायला पैसे नाहीयेत तर ती जमीन खरडून गेलेली भरायचं कसं काय? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. सदाभाऊ म्हणतात की आता नरेगाच्या माध्यमातून चित्र रंगवणं ठीक आहे भाऊ, पण आता तुम्ही विहिरीच्या बद्दल उदाहरण दिलं. अहो तुम्ही रोजगार हमीच्या माध्यमातून एजीच्या ज्या विहिरी बुजलेल्या आहेत त्यांना 3, 4, 5, 4 लाख रुपये तरी किमान दिले गेले पाहिजेत. नवीन विहीर करण्यासाठी पैसे दिले गेले पाहिजेत. 30,000मध्ये त्याचा कठडा बांधकाम होणार नाहीये. आता सरकारने काही गोष्टीमध्ये प्रामाणिकपणे विचार करणं गरजेचं आहे. आता या सगळ्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांची आशा जी होती की कर्जमुक्ती कशी होईल, अहो सरकारने 5 लाख 10 लाख करू नका, किमान 2 लाखापर्यंत तरी आमची कर्जमुक्ती करा. किमान 2 लाख सरसकट कर्ज मुक्ती केली पाहिजे. पण याच्यामध्ये ते काही दिसत नाहीये. काही बऱ्या प्रमाणामध्ये जरी सरकारने मदत केलेली असली तरी जोपर्यंत शेतकऱ्याच्या हातामध्ये मदत मिळत नाही, कारण जे अधिकारी जो आहे किंवा जो कर्मचारी आहे तुमच्याकडे यंत्रणा अत्यंत कमी आहे. तुमची अजूनही पंचनामे झालेले नाही, अजूनही याद्या झालेल्या नाहीत. मला समज आज ही यादी दिसतीये ती कुठल्या कशावर अर्धी यादी केली आणि कशावर सरकारने जाहीर केली आम्हाला काही समजलं नाहीये. कारण माझ्या शेतीचा अजूनही पंचनामा झालेला नाहीये. माझ्या गावातली अजूनही यादी तयार झालेली नाहीये. मी आत्ताच फोन केला किंवा तुम्ही याद्या केल्या त्याने म्हणजे आता आम्ही उद्यापासून याद्या लागणार आहोत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही म्हणताय की जयाजी तुम्ही म्हणताय कर्जमाफी केली असती तर बरं झालं असतं. पण कर्जमाफी जरी केली असती, जे तुम्ही उदाहरण देताय 25 एकर एका शेतकऱ्याची जमीन वाहून गेलेली आहे, खरडून गेलेली आहे, कर्जमाफी केली असती तरी त्याचा फायदा झाला असता तुम्हाला वाटतं? नाही, पण किमान काही आता हे बघा, एक तर मी तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमुक्ती आंदोलन केलं होतं 2017 मध्ये, त्यावेळेस आमची मागणी हीच होती की थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे भरल्या गेले पाहिजे. आणि ते त्यावेळेस सरकारने केलं. आता काय झालं की शरद पवारांच्या काळामध्ये जी कर्जमाफी झाली त्यावेळेस सहकारी क्षेत्रामधल्या साखर कारखान्याला जॉईंट असलेल्या बँकांनी शेतकऱ्याच्या नावाने कर्ज उचललं आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला. पण याच्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर कर्जमाफी केली तर त्याचा पैसे टाकले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. आता 25 एकर जी शेती वाहून गेली त्याची काही कर्जमाफीने त्याची काही भर निघणार नाही. मुळात तुम्ही नरेगातली जी मदत आहे ती अत्यंत कमी मदत आहे आणि ते पैसे मिळत नाही, तो शेतकरीच उभा राहू शकत नाही. बरोबर. आता उभा राहणं एवढं सोपं नाहीये. तिथं टेबलवर बसून म्हणणं की मी माती आणून टाकलं 2 टोपले. अहो तुम्ही घटस्थापनेला 1 किलो माती आणली जाती, ते तुम्हाला लोकांना 10 रुपये दिले शेती घटस्थापनेची काही घटाची माती मिळत नाही, तर एवढी मोठी शेती जमीन कशी उभा करणार आहेत? काही सोयी जी सुपीक जमीन आहे ज्याचा प्रपंच उभा केलेला आहे. बरोबर. म्हणजे ते चित्र रंगवण्यासारखं आहे की आम्ही तुम्हाला मदत करत आहोत. परंतु माझं असं म्हणणं की किमान कर्जमाफी हा जो मुक्ती म्हणतो, कर्जमाफी हा त्याच्यावरचा उपाय किमान का होईना पण होऊ शकला असता असं तुमचं म्हणणं आहे. बच्चू भाऊ, एक मुद्दा हा महत्वाचा आहे. म्हणजे आतापर्यंत माफी नाही, हॅलो बोला. आम्ही माफी हा शब्द वापरत नाही. माफीला आम्ही काही गुन्हेगार नाहीत. आम्ही काही शेती करतो, काही गुन्हा केलेला नाही. कर्जमुक्ती म्हणा, आम्हाला कर्जातून मुक्ती पाहिजे. बरोबर. आम्ही त्याला कर्जमुक्ती म्हटलं पाहिजे. तुमचा मुद्दा लक्षात आला बच्चू भाऊ. मुद्दा हा असा आहे, यापूर्वीपर्यंतचं जर नुकसानीचं स्वरूप पाहिलं होतं तर ते पिकापुरतं मर्यादित होतं, पण यावेळेला प्रामुख्यानं इतकी अतिवृष्टी झाली, म्हणजे धाराशिव सारख्या भागात तर इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आणि कमी वेळात जास्त पाऊस पडल्यानं जमीन खरडून गेलेली आहे. तुम्हाला असं वाटतं का की कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी झाल्यानंतर हे सगळं बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं नुकसान भरून आलं असतं? कसं आहे, याचे जे लूट आहे ना शेतकऱ्याची, ते 75 वर्षापासून चालू आहे. ते एकदा दिल्यानं पूर्ण होणार नाही, लक्षात घ्या. आज तुम्ही एकाकडे सांगताय कर्जमुक्ती का आहे, का मागच्या वेळेस सगळ्या एकाही शेतीमालाला भाव भेटलेला नाही. म्हणजे 2-3 वर्षाचा जर काळ पाहिला तर शेतीमालाला हमी भाव एवढे पैसे भेटले नाही. हमी भावाच्या खाली आम्हाला शेती माल विकावा लागला. त्याच्यामधून त्या लुटीतून ही कर्जमुक्तीचा घोषणा मागणी येतं, लक्षात घ्या. तुम्ही हे लक्षात घेत नाही का जेव्हा एखाद्या फॅक्टरीला कंपनीला माफ होतं
म्हणजे काही नुकसान होतं तेव्हा सरकार त्याला प्रोत्साहन निधी देतं का नाही देत? मग कंपनीला त्याला जिवंत ठेवण्यासाठी प्रोत्साहन निधी देता, मग आम्हाला ते का देत नाही? 200 कंपनीला तुम्ही 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं तर ते तुम्हाला चालतंय, कारण त्याचा घसारा कव्हर झाला पाहिजे. आमचा घसारा कव्हर करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? हे द्यावंच लागेल. एक तर तुम्ही हमीभाव द्या ना. तुम्ही हमीभाव सतत 7 वर्ष देऊन पहा आम्हाला. आम्ही कर्जमाफीची गोष्ट करणार नाही हो. मुक्तीची प्रश्न मुळात काय येतं, कर्ज मुक्तीची वेळ काय येतं? कारण तुम्ही उलटतात. आता तुम्ही सांगा 11,000 रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली, तर सदाभाऊंना काय माहित आहे? 11,000 क्विंटलच्या भावाची शिफारस केली. पर क्विंटल कापसामागं 11,000, 15% नफा. 15% नफा जर लागत असेल तर 11,000 रुपये भाव कापसाला भेटला पाहिजे. जाहीर केले 8,000, जाहीर केले 8,000, मार्केटमध्ये 6,000. म्हणजे एका क्विंटल मागं नुकसान किती झालं? 5,000 रुपये हेक्टर एका क्विंटलचं नुकसान आहे. कोण भरून देणार आहे हे? 15% नफा त्याला भेटवणी शेतकऱ्याला. मोदीची चहा विकत जा, 100% नफ्यानं चहा विकत जा, आणि आम्हाला 15% नाही. आणि सांगितलं खरडून झालेला GR इथून 10 वर्षाच्या अगोदर आहे. माझ्या मतदारसंघात खरडून झालेल्या जमिनीचे पैसे आम्ही दिले. मुळात MRGS मध्ये 260 काम घेतलं जातं. 266 मध्ये जमीन सपाटी करण्यासाठी पैशाची तरतूद आहे. यांनी वेगळं काही जाहीर केलं नाही, फक्त बोंबाटा केला. मी तुम्हाला सांगितलं आहे तीच तरतूद केली. मला फक्त एक सोप्या भाषेत, बच्चूभाऊ मला एक सोप्या भाषेत सांगा. तुम्ही आता उल्लेख केला की गेल्या 10 वर्षात अनेकदा खरडून नुकसान झालेलं आहे आणि त्याची नुकसान भरपाई पुरेशी होत नाही. साधारणतः खरडून गेलेली जमीन असेल तर तिची पुन्हा तोच पोत येण्यासाठी किंवा पुन्हा त्याच पद्धतीनं शेती होण्यासाठी किती कालावधी जावा लागतो? अहो, त्याला भूसंपादनच करावं लागेल. तुम्ही सांगा, हा केस ऑफ लॉ आहे. तुम्ही नर्मदाचं पहा, तुम्ही जायकवाडीचा निकाल पहा का जिथं पुरामुळे नुकसान झालेलं आहे ते लोक कोर्टात गेले. त्या कोर्टानं 3 कोर्टानं निर्णय दिले का तुम्ही भूसंपादन करा, कारण भूसंपादनाशिवाय ते शेती उभी राहू शकत नाही. काही लोकांची शेतीच दिसत नाही नकाशावर. लक्षात घ्या, नदीच्या काठावरची प्रत्येक शेतकऱ्यांची जमीन अर्धी चालली गेली. आता जी जमीनच दिसत नाही त्याच्यात काय नाल्यात माती टाकणार आहे का ते? सदाभाऊ, हे जे काही तांत्रिक प्रश्न आहेत, हे प्रश्न कसे सोडवले जाणार आहेत? सरकार त्यावर काही विचार करतंय का? मुळामध्ये हे जे आता संकट आलेलं आहे, या संकटातून शेतकऱ्याला आपल्याला कसं उभा करता येईल या दृष्टिकोनातून पहिल्यांदा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो की चांगली चर्चा आपण बच्चूभाऊ तुमच्याकडे मी येतो. बच्चूभाऊ तुमच्याकडे येतो. जरा सदाभाऊंना त्यांचा मुद्दा मांडू द्या. बच्चूभाऊ तुमच्याकडे येतो, मी तुम्हाला संधी देतो. सदाभाऊ, शेतकऱ्यांनी अनेक संकटाचा सामना केला, परंतु यावेळी जे काही पॅकेज जाहीर झालं, एवढ्या पद्धतीनं मदत कधीही मिळालेली नव्हती. हा, एक गोष्ट खरी आहे की शेतकऱ्याचं नुकसान भरून न येणारं खऱ्या अर्थानं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. परंतु या ठिकाणी घरगुती सामानाचं नुकसान झालं असेल, कपड्या लत्त्याचं नुकसान झालं असेल, घरात पाणी गेलं असेल तरी 10,000 रुपये दिलेले आहेत. टपरीधारक असेल, दुकानदार असेल, त्याला 50,000 रुपये दिलेले आहेत. अंशतः पडझड झाली असेल त्याला पैसे दिलेले आहेत. झोपड्या गेल्या असतील त्याला पैसे दिलेले आहेत. जनावरांच्या गोठ्यांना पैसे दिलेले आहेत. दुधाळ जनावराला पैसे दिलेले आहेत. ओढकाम करणाऱ्या जनावरांना पैसे दिलेले आहेत. जमीन खचून गेल्यानंतर रोखीनं 47,000 रुपये या राज्यामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे द्यायचा निर्णय घेतला आहे. हेक्टरी 3 लाख रुपये खरडून गेलेल्या शेतकऱ्याला भरपाई देण्याचा निर्णय घेतलाय. 5,000 कोटी रुपयाचा विमा, काही झालं तरी 100% विमा आम्ही नुकसानग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना देणार आहोत. हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. म्हणजे कोरडभाऊ शेतकऱ्याला 35,000, बागायत शेतकऱ्याला 50,000 आणि इतर जी काही मदत आहे वेगवेगळ्या रूपानं ती वेगळी आहे. खऱ्या अर्थानं ही मदत पुरेशी आहे असं मी म्हणणार नाही, परंतु राज्यातल्या शेतकऱ्याला या माध्यमातून मोठा दिलासा दिलेला आहे. आणि म्हणून आता आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की ही मदत त्या शेतकऱ्याला कशी मिळेल, त्याच्या योग्य पद्धतीनं ती मदत मिळते का नाही हे बघण्याचं खऱ्या अर्थानं आज आमचे. पण सदाभाऊ, मला एक मुद्दा सांगा. तुम्ही आता जो मुद्दा सांगताय की 5,000 कुटुंबाला, सदाभाऊ एक मुद्दा माझा ऐकून घ्या. 5,000 कोटी रुपयांची मदत विम्याच्या माध्यमातून देऊ असं तुम्ही म्हणताय किंवा दिली जाणार आहे.
पण यावेळचा विम्याचा हप्ता आहे तो शेतकऱ्यांनी स्वतः भरलेला आहे. 1 रुपयात विम्याची योजना बंद पडलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भरलेल्या विम्याच्या प्रीमियममध्येच त्यांना ते नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यात शासनाचं क्रेडिट काय? नाही, शासन दुसऱ्या बाजूला प्रति हेक्टरी 18,000, 30,000, 32,000 रुपये देत आहे. म्हणजे शेवटी विमा नुकसान झाल्यावरच मिळत असतो. एनडीआरएफच्या नेम बाजूला ठेवून ही मदत केली गेलेली आहे. घर ज्यांचं पडझड झाल्या त्या घर बांधायला पैसे दिले जाणार आहे. सर, एक आपण विचार करूया की यापूर्वीच्या कोणत्याही सरकारनं एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत शेतकऱ्याला केलेली नव्हती. मी असं नाही म्हणणार की या मदतीतून नुकसान झालेलं 100% भरून येणार आहे. परंतु सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. निश्चितपणाने आता विरोधकांना हे पुरेसं वाटणार नाही, परंतु आम्ही सत्यात पण बच्चू पण सदाभाऊ तुम्ही म्हणताय विरोधकांना हे पुरेसं वाटणार नाही, पण शेतकऱ्यांना पण हे पुरेसं वाटत नाही. काळात त्यावेळी किती नुकसान दिलं तेही आम्हाला माहित आहे. नाही, तुम्ही म्हणताय की विरोधकांना हे समाधानकारक वाटत नाही आहे, पण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या. शेतकऱ्यांचंही म्हणणं ही मदत पुरेशी नाही आहे. असं आहे की सरकार म्हणून सरकारनं सक्षमपणानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारनं खऱ्या अर्थानं मदत केलेली आहे. विरोधक हे नेहमी कालवा करणे आणि सरकारच्या विरोधामध्ये जनतेमध्ये रोष निर्माण करणे हे तर काम विरोधकांचं आहे. मग उद्धव साहेब ज्यावेळी मंत्री होते, कोकणात चक्रीवादळ आलं, मुख्यमंत्री होते, किती दिली मदत हो? एनडीआरएफच्या पुढे एक दमडी दिली नाही. 2021ला महाविकास आघाडीचं सरकार होतं, एनडीआरएफच्या पुढे एक दमडी शेतकऱ्याला दिली नाही. किती कोट्यांना मदत केली, किती जनावरं मेलेल्याला मदत केली. अहो, इथं सांगितलं की कितीही जनावरं मेली असतील तरी आम्ही मदत देणार. 2021ला महापूर आला, 2021ला अतिवृष्टी झाली, काही भागामध्ये खरडून गेलेल्या जमिनीला तुम्ही किती पैसे दिलं? अरे एक दमडी दिली नाही ना एनडीआरएफचा नेम सोडून. सगळं माझ्याकडे पुरावा आहे. त्यावेळी महाविकास आघाडीने किती घेत दिलं. आज महाविकास आघाडीच्या सरकारच्या तिप्पट मदत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सरकारनं केलेली आहे. अजून सरकारनं वेगवेगळ्या माध्यमातून मदत करावी ही आमची मागणी असणारच आहे. पण शेतकऱ्यांची मदत अशी शेतकऱ्यांची सदाभाऊ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी अशी होती की सरसकट कर्जमाफी करा, अशी एक मागणी होती. कारण यावेळेचं नुकसान अपरिमित असं आहे. म्हणजे यापूर्वीचं नुकसान आणि यावेळेचं नुकसान जर पाहिलं तर यावेळच्या नुकसानाची तीव्रता अधिक आहे, नुकसान अधिक आहे, महापूर मोठा होता. अशा वेळेला सरसकट कर्जमाफी हा उपाय शेतकऱ्याला हवा होता, तो सरकारने साफ फेटाळून लावलेला आहे. सरकारनं स्पष्ट सांगितलं, आम्ही जाहीरनाम्यामध्ये वचन दिलंय, आम्ही निश्चितपणाने कर्जमाफी करणार. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की सरकार यानंतर सुद्धा कर्जमाफीचा विचार करते. आणि सदाभाऊ तुम्ही महत्वाचं स्टेटमेंट करताय. आता ही जी मदत जाहीर झालेली आहे त्या व्यतिरिक्त सरकार कर्जमाफीचा विचार करते असं तुमचं म्हणणं आहे? या संकटातनंच पहिल्यांदा आम्हाला शेतकऱ्याला सावरायचं आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो, जाहीरनाम्यामध्ये जे शब्द दिला तो 100% पाळला जाईल. अहो, थोडं मागं पुढं होत असतं. शेवटी सगळी सोंग नाही काढता येत. दुसऱ्या बाजूला आता कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती दिलेली आहे. कोणत्याही सरकारचं बळजबरीनं कर्ज वसूल होणार नाही. बच्चू भाऊ, तुम्ही हा मुद्दा ऐकलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जी वचनं दिलेली आहेत ती प्रामुख्याने पूर्ण केली जातील, काही वेळ सरकारला द्यावा लागेल. मेल्यावर करणार का? तुम्ही एक सांगा, कर्जमाफी शिवाय आमचं 28 तारखेला आंदोलन आहे. नागपूर घेरणार आहोत आम्ही. 28 तारखेला कर्जमुक्ती जर केली नाही तर नागपूर सोडणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही MSPच्या 20% अनुदान देणार होते. सोयाबीनचा GSTचा परतावा 6,000 रुपये भाव देणार होते पर क्विंटल. कापसाला 20% अनुदान देणार होते. सगळ्या पिकाला MSPच्या 20% अनुदान देणार होते. कुठं देत आहे विचारा. सदाभाऊला 3,000 रुपये क्विंटलला सोयाबीन विकावं लागतं, 6,000 रुपये क्विंटलला कापूस विकावं लागतं. संत्रा तुटून पडलेला आहे, केळी खपत नाही. कांद्याचे 800 रुपये क्विंटलला कोणी घ्यायला तयार नाही. कुठे गेले सदाभाऊ? आमचे सदाभाऊ खोत जे शेतकरी संघटनेत बोलत होते त्यांचे भाषण ऐकत होतो मी. आता पाहून दाखवू काय बोलत होते ते. सत्तेत गेल्यानंतर तुम्ही शेतकरी विसरता का हो? सदाभाऊ, किती मदत त्यांनी
सदाभाऊ, मी तुम्हाला थेट आरोप आहे तुमच्यावर. तुम्ही ज्या वेळेला विरोधात होता 62 हेक्टरला 18,000 याचा भागाकार करा. एका एकराला फक्त 1,175 रुपये येऊन राहिले. पंजाब तुमच्यापेक्षा गरीब राज्य आहे. पंजाब 50,000 देतं आणि तुम्ही हे एनडीआरएफनं मदत वाढवली म्हणून एनडीआरएफनं एकूण केंद्र सरकारनं वाढवलेली मदत त्याच्यात 10,000 म्हणजे पर एकरी यांनी 10,000च दिले. तसं पाहिलं तर हेक्टरी म्हणजे एका एकराला 5,000. तेलंगणा नुकसान नाही झालं तरी 5,000 देतं अनुदान. भावांतर योजना एमपी मध्ये चालू आहे. सगळ्यात श्रीमंत राज्य सगळ्यात गरीब होतं शेतकऱ्यासाठी. वाटली पाहिजे ना थोडी लाज. सदाभाऊ, हा तर मुद्दा आहे की तामिळनाडू आणि पंजाबची मदत जी जाहीर झालेली आहे त्याची तुलना आता या मदतीशी केली जाते आणि ती खरंच यापेक्षा जास्त आहे असा एक मुद्दा शेतकऱ्यांकडनं येतोय, शेतकरी नेत्यांकडनं येतोय. अशा वेळेला एक सगळ्यात मोठं स्टेट, आपण अनेकदा दावे असे करतो की नंबर 1चं स्टेट आहे महाराष्ट्र, आणि अशा वेळेला अशा संकटामध्ये सरकारनं एक मोठा मदतीचा हात देण्याची गरज होती असं वाटत नाही? बघा सर, निश्चितपणानं तामिळनाडू असेल किंवा पंजाब असेल, इथल्या शेतकऱ्याच्या तिथल्या शेतकऱ्याच्या बरोबरीनं सरकार मदत करत आहे, प्रयत्न करत आहे. मी बच्चू भाऊचा आदर करतो, कारण मी ठरवलेलं आहे की चळवळीतल्या आणि शेतकऱ्यांच्या नेत्याच्या बाबतीमध्ये फार बोलायचं नाही. पण बच्चू भाऊ, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तुम्ही मंत्री होता, मागच्या सरकारच्या काळामध्ये मी मंत्री होतो. खरंच महाविकास आघाडीच्या काळामध्ये कोकणामध्ये चक्रीवादळ आलं, किती मदत दिली हो. त्यावेळी मी कोकणात गेलेलो होतो. 2021ला अतिवृष्टी झाली, किती मदत दिली हो. आपण दोघेही सरकारमध्ये होतो. आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याला कर्जमाफी दिली पाहिजे, यासाठी निश्चितपणानं आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. तुम्ही प्रयत्न करत आहात, परंतु आत्ताची जी मदत आहे पहिल्यांदा त्याला आपण उभा करूया. ज्यावेळी अजून काही अडचणी येतील तिथं आपण सरकारकडे भांडूया, मागणी करूया. परंतु आज खऱ्या अर्थानं आजच्या मितीला सरकारनं अनेक नियम एनडीआरएफच्या बाजूला ठेवून चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आहे. आपण जर नैराश्य शेतकऱ्यांच्या मनामध्ये जर तयार करायला लागलो तर निश्चितपणानं मग शेतकरी सावरणार कसं. आज एक चांगल्या सरकारनं निर्णय घेतला, जे 10,000 रुपये आम्ही रोखीनं मदत दिलेली आहे किंवा तातडीची मदत दिलेली आहे, त्याच्या घरामध्ये पाणी गेलं वगैरे. बच्चू कडू तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छित आहेत. मागचा सगळा डेटा काढला तर एवढी मदत नाही झालेली आहे. पूर्वीच्या सरकारने एवढी मदत नाही केलेली. हा बच्चू भाऊ, तुम्ही काहीतरी प्रश्न विचारताय. आज तेलंगणामध्ये नुकसान न होता रेग्युलर 5,000 रुपये पर एकरी सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक शेतकऱ्याला देतोय. सगळ्याच फळ हिमालयामध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये 9,000 रुपये हळदीचे भाव खाली गेले होते. स्वतः MSP तयार केली राज्य सरकारनं, स्वतःची. बरं लक्षात घ्या. आणि तुमच्या सरकारनं पर पिका माग 20% बोनस देणार होते MSPच्या. आता पीक हाती आलं सदाभाऊ, ते 20% कधी देणार ते सांगा ना तुम्ही. बोला ना तुम्ही या बाबतीत. पीक विकल्यानंतर देणार का सदाभाऊ? आता खरेदी केंद्र एकही सुरू नाही. शिष्याचं एक केंद्र सुरू झालं नाही, कापसाचं, सोयाबीनचं सुरू झालं नाही. मागची ज्वारी खरेदी केली नाही, तशीच पडलेली आहे. म्हणजे संकट दुहेरी आहे. एकीकडे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत आणि दुसरीकडे ज्यांचं पीक वाचलंय या सगळ्या आसमानी संकटातून त्यांना सुद्धा पर्याय नाहीये. सदाभाऊ, नाही, एक असं आहे की 65 मिलीमीटर पेक्षा पाऊस कमी झालेला आहे पण नुकसान झालेलं आहे. अशा शेतकऱ्यांना सुद्धा मदत देण्याचा खऱ्या अर्थानं निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त ज्यांचं नुकसान झालंय त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत कशी दिली जाईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून निश्चितपणाने या ठिकाणी निर्णय घेतले गेलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की जवळजवळ 29 जिल्ह्यांच्या मध्ये नुकसान झालेलं आहे आणि 253 पेक्षा जास्त तालुके आहेत. आणि सगळ्यांना आपल्याला कशी मदत करता येईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आजचं पॅकेज ही मदत खऱ्या अर्थानं जाहीर केली गेली. तुम्ही उत्तर दिलं नाही माझ्या प्रश्नाचं. तुम्ही बच्चू कडूंच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. थोडीशी चर्चा पुढे नेऊया. जयाजी, हा सगळा जो मुद्दा दोघांकडनं आपण ऐकतोय,
पण गेल्या नाही, काही मला ऐकू आलं नाही काय म्हटलं. तुम्हाला मी त्यांचा प्रश्न सांगतो, मात्र जयाजींना आता मी एक प्रश्न विचारतोय. जयाजी, असा मुद्दा आहे की आता बच्चूभाऊंच्या बोलण्यात एक उल्लेख असा आला की MSP नुसार दर दिला जात नाही, अनेक ठिकाणी खरेदी केंद्र उघडी नाही आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे. ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्यासाठी मदत आहे, पण ज्यांचं पीक वाचलेलं आहे, या सगळ्या अतिवृष्टीतनं वाचलेलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा पर्याय नाही. कुठेतरी शेतकरी अधिक संकटात येत चालला असं वाटतंय का? कारण हमी भाव जो आहे तो आता केंद्र सरकारने अद्याप केलेला नाही. त्याच्यामुळे जरी तुम्ही हमी भाव जाहीर केला तरी ते हमी भावाप्रमाणेच माल खरेदी केला जात नाही. आणि ज्या ठिकाणी हमी भावाने माल खरेदी केला जातो त्या ठिकाणी वेळेवर पैसे दिलेले हे सत्य आहे. म्हणजे तुम्ही माल खरेदी करता, परंतु ज्या छोट्या छोट्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या तुमचा शेतकऱ्याचा माल खरेदी करता, परंतु त्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीयेत. म्हणजे नाफेडची जी परिस्थिती आहे, CCIची जी परिस्थिती आहे, सोयाबीन खरेदीची जी परिस्थिती आहे, हरभरा उत्पादकांची जी परिस्थिती आहे, सरकारने वेळेवर जे शेतकऱ्यांना परत पैसे द्यायला पाहिजे ते पैसे मिळत नाहीत. आणि जोपर्यंत हमी भाव कायदा होत नाही, भावांतर योजना राज्यामध्ये लागू होत नाही. मध्यंतरी केंद्रीय कृषी मंत्री आणि म्हटलं की आम्ही महाराष्ट्रामध्ये देशभर आम्ही भावांतर योजना लागू करू. अहो, तुम्ही भावांतर योजना लागू केली पाहिजे. शेतकऱ्यांना दरवर्षी हमी भाव जोपर्यंत मिळत नाही किंवा उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी दरवर्षी कर्जामध्ये बुडणार आहे. कारण वेगवेगळे असतात. मी आपल्या माहितीसाठी सांगतो की सदाभाऊ ज्या भागामध्ये राहतात त्या भागामध्ये 2 एकराच्या शेतीचं उत्पन्न जेवढं आहे तेवढं आमच्या शेतीमध्ये 50 एकरामध्ये मराठवाडा आणि विदर्भामधलं उत्पन्न नाहीये. म्हणजे आमचा पेरणीचा सुद्धा खर्च निघत नाही. म्हणजे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्र्यांनी जो एकरी 5,000 रुपये देण्याचा जो निर्णय घेतला होता की तुम्ही पेरणी करा, आम्ही तुम्हाला पेरणीसाठी 5,000 रुपये एकरी मदत करतो, आणि किमान त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज घेण्याची गरज भासत नाही. हा निर्णय राज्य सरकार कधी घेणार आहे? की आम्ही नुसतंच म्हणणार की आम्ही मोठे आहोत, आम्ही देशातलं राज्य मोठं आहे, आम्ही सगळ्यात श्रीमंत आहोत. म्हणजे नाव सोनूबाई आणि हाती कळसाचा वाळा या प्रकारची म्हण आपल्या राज्यामध्ये लागू होतीये. शेतकऱ्यांना याचा काही फायदा नाहीये. तुम्ही मुंबईमधल्या नुसते इंडस्ट्रीकडून या सारे फंड जरी जमा केला असता तरी याच्यापेक्षा जास्त मदत आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करू शकतो. पण आता प्रत्येकाचे राजकीय गणित असतात. आम्हाला निवडणूक फंडाला कोण जास्त मदत करतंय त्यासाठी राजकारण लोक करतात. आणि जो सत्ताधारी आमदार आहे किंवा सत्ताधारी पक्ष आहे तो शेतकऱ्याच्या बाजूने कधी नसतो. जे विरोधक आहेत ते शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहतात. हे सातत्याचा प्रश्न आहे. सत्तेवर गेले की तुम्ही शेतकरी विसरता. हे सदाभाऊनी सुद्धा विसरू नये, कारण त्यांनाही तो अनुभव आहे. मला असं वाटतं की आता सातत्याने बच्चू भाऊ जे म्हणतात की भावांतर योजनेचं काय, 20% आगाऊ तुम्ही आम्हाला द्यावं त्याचं काय, यावर सुद्धा सरकारने बोलणं गरजेचं आहे. ज्या भागामध्ये अति पाऊस, काही ठिकाणी पाऊस झालेला नाहीये पण त्यांना उत्पन्नच आलेलं नाहीये, मग त्याचं काय, त्याच्या हमी काय. त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये जमिनी वाहून गेल्यात किंवा अतिवृष्टी झाली तिथल्या लोकांचा, मजुरांचा हाताचा रोजगार गेलेला आहे, त्यांना पैसे कसे देणार. मी आपल्या माहितीसाठी एक नवीन मुद्दा या ठिकाणी सांगतो की जायकवाडी धरणामध्ये तुम्ही धरणाचे दरवाजे अगोदर गेट बंद केले, नाशिक जिल्ह्यातले अगोदर गेट बंद केले, नगरचे अगोदर गेट बंद केले, आणि 3.5 लाख क्युसेक पाणी सोडलं. याला जिम्मेदार कोण आहे? औरंगाबाद संभाजीनगर ते नांदेड पर्यंत जो पूर परिस्थिती आली याला शासन जबाबदार आहे. मग आता नुसतं पावसामुळे जबाबदारी ढकलून उपयोग नाही, तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये जबाबदार आहात. यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि यांच्याकडून सुद्धा वसुली केल्या गेली पाहिजेत. माझं म्हणणं आहे की ज्या कंपन्या शेतकऱ्यांना मदत करतात, शेतकऱ्यांच्या जीवावर जगतात, मग ते बियाणं कंपन्या असतील, इलेक्ट्रिक मोटर कंपन्या असतील, ट्रॅक्टर कंपन्या असतील, या सगळ्यांच्याकडून पैसे सरकारने हक्काने वसूल केले गेले पाहिजेत, तर शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. 50,000 रुपयाची शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मराठवाड्यामधील शेतकऱ्यांना असं वाटत होतं किमान आम्ही पंजाबच्या बरोबरी जाऊ, मोठं पॅकेज आम्हाला मिळेल, पण आता ते काही मिळलं नाही. म्हणून आता सर्वांनी मिळून, सदाभाऊ म्हणतात की आम्ही कर्जमाफीसाठी आपण सगळं प्रयत्न करू. सदाभाऊ करतील प्रयत्न किंवा सदाभाऊ मुख्यमंत्री मदत करतील, पण ते विधानसभा निवडणुकीच्या आधी जर मदत होणार असेल, म्हातारी आता आजारी आहे, म्हातारीला आता सलाईनची गरज आहे, म्हातारी मेल्यावर मदत करून काय उपयोग आहे. आता आम्हाला कर्जमुक्तीची गरज आहे, आम्हाला आता पैशाची गरज आहे, ती आम्हाची पाठी कोरी झाली पाहिजे. आणि पाठी जरी कोरी झाली तरी जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळत नाही आणि हमी कायदा तयार होत नाही तोपर्यंत या शेतकऱ्याचं सुखी जीवन होणार नाही. शेतकऱ्याचं सुखी जीवन होणार नाही तुम्ही म्हणताय. सदाभाऊ, मगाशी तुम्हाला जो प्रश्न बच्चू भाऊंचा ऐकू आला नव्हता तो मी तुम्हाला सांगतो, आणि तोच मुद्दा जयाजींनी पण त्यांच्या बोलण्यातनं मांडलाय. तो म्हणजे हमी भाव एकतर मिळत नाही, दुसरं म्हणजे भावांतर योजना जी आश्वासन दिलेलं आहे सरकारनं ती दिली जात नाही आहे. MSP वर 20% परतावा
ती योजना अजूनही लागू झालेली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्राची मदत कधी येणार आहे. कारण आता ज्या वेळेला हे सगळं नुकसान झालं होतं मुख्यमंत्री तातडीनं दिल्लीला रवाना झाले होते आणि पंतप्रधानांना त्यांनी त्यांची भेट घेतली, हा सगळा प्रकार त्यांच्या कानावर टाकला. केंद्राकडनं काही हालचाली आहेत का मदतीच्या? मी तुम्हाला नम्रपणानं सांगतो की केंद्राकडून मदत 100% मिळणार आहे, परंतु जो काही आपला अहवाल असतो तो टोटल नुकसान भरपाई किती झालेला आहे आणि त्याचा एक सगळा रिपोर्ट तयार करून जर केंद्राकडे आपण पाठवला तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राकडून निधी मिळत असतो. जर आपण जेवढी माहिती आता आज उपलब्ध आहे तेवढी जर आपण पाठवायला गेलो तर जेवढी मदत मिळायला पाहिजे तेवढी मिळत नसते. जयाजीरावांना मी एक आठवण करून देतो की आपल्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं आणि कर्ज मुक्ती त्यावेळी करण्याचा निर्णय झाला. जयाजीराव आपण जे निर्णय घेतला होता तो खरंच फायद्याचा होता. 2.5 एकर पर्यंतच्या शेतकऱ्याला 1 हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याची 100% कर्जमुक्तीचा त्यावेळेचा निर्णय होता. पण ठीक आहे, काही नेत्यांना शेतकरी चळवळीतल्या त्यावेळी तो आवडला नाही आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो किती घेतला हे तुम्हाला मला माहित आहे. मी त्याचा उहापोहा निश्चितपणानं करणार नाही. महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती कर्जमुक्ती केली आणि किती लाखापर्यंत घेतली त्याचाही मी काही उहापोहा करणार नाही. परंतु आधारभूत किमतीनं केंद्र सुरू करण्याबाबत निश्चितपणानं केंद्र सरकार केंद्रीय कृषी मंत्री यांचं मुख्यमंत्र्यांबरोबर बोलणं झालेलं आहे. त्यांनी विमा कंपनीच्या बरोबर बोलणं आणि बैठक करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतलेला आहे आणि केंद्र सरकार राज्य सरकार दोन्हीही या वेळच्या या संकटासाठी ताकदीनं कामाला लागलेली आहेत. कारण दोघांचीही भावना आहे की जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्याला मदत कशी मिळेल आणि हे पहिल्यांदा घडतंय की चांगली मदत दिली जाते. मी म्हणत नाही की या मदतीतून शेतकऱ्याचं 100% नुकसान भरून तुम्ही म्हणता की केंद्र सरकारकडनं पण मदत येणार आहे, राज्य सरकारने मदतीचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. पण बच्चू भाऊ, एक मुद्दा असा आहे की आत्ताच्या घडीला महसूल विभागातले अनेक कर्मचारी संपावर आहेत. आता सदाभाऊंचं असं म्हणणं आहे की नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जास्तीत जास्त पाहणी झाल्यानंतर जास्तीत जास्त जर भागात नुकसान झालं असेल तर तो अहवाल केंद्राकडे पाठवल्यानंतर जास्तीत जास्त मदत मिळू शकते. पण आता महसूलचे काही कर्मचारी संपावर आहेत, आंदोलनं सुरू आहेत, पीक पाहणीचं किंवा नुकसानग्रस्तच्या पाहणीचा तितकीशी प्रगती होताना दिसत नाही. असं असताना तुम्हाला केंद्राच्या मदतीची आशा वाटते का? केंद्राला तर मदत द्यावंच लागेल. माझं असं मत आहे का इतर विभागाची यंत्रणा लावून आणि अशा वेळेस जर महसूल कर्मचारी संपावर जात असेल तर सरकारनं त्याला जरब दिला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे अशा म्हणजे युद्धाच्या काळातच सैनिक संपावर जात असेल तर मग काय अर्थ आहे, त्याला वटणीवर आणलं पाहिजे. दुसरं माझं असं मत आहे का तुम्ही या सगळ्या पॅकेजचं विश्लेषण करा आणि मग तुम्हाला हे पॅकेज किती कमी दिलं जातं. एकंदरीत तुम्ही जे म्हटलं जातं का पॅकेज मोठं दिलं पण नुकसान मोठं झालं हे का लक्षात देत नाही. यापूर्वी महाराष्ट्रात एवढं मोठं नुकसान झालं होतं का, हा पहिला प्रश्न. अशा प्रकारचं महापूर 3-4 जिल्हे प्रभावित, तुम्ही जर पाहिले तर बऱ्याच जिल्ह्याचा संपर्क तुटलेला होता. त्याच्यानं नुकसान मोठं झाल्यामुळे रक्कम मोठी दिसत आहे. मी मगाशी सांगितलं होतं की 18,000 कोटी निव्वळ पिकासाठी पैसे दिले. 18,000 कोटी 29 जिल्ह्याला 62 लाख हेक्टरवर 62 लाख हेक्टर आम्ही बागेका जर 18,000 कोटी केले तर जास्तीत जास्त एका एकरा मागे येऊन किती राहिले भाऊ? 1,175 येत आहे ना. आणि हे जे बोलले ते कधी करणार आहे? त्या बाबतीत आता जर खरेदी केंद्र सुरू झाले नाही अजून कसं विकणार ते ना पंजाबचा शेतकरी. अजून एक मुद्दा आहे सदाभाऊ. अजून एक मुद्दा असा आहे की तुम्ही आता एमएसपी वर खरेदी होतं आणि आम्ही 10% पण खरेदी घेत नाही. आमची मागच्या वर्षी फक्त 15% सोयाबीन खरेदी केली आणि पंजाबच्या शेतकऱ्याच्या 90% होतोय. हा फरक काय? सदाभाऊ, आता उल्लेख झाला, तुम्ही मगाशी असं म्हटलात की विम्याचा लाभ सुद्धा या सगळ्या मदतीमध्ये होणार आहे. पण विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या आहे 45 लाख आणि या व्यतिरिक्त सुद्धा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा वेळेला ज्यांनी विमा उतरवला त्यांना हा लाभ कदाचित मिळेल सुद्धा, तो कदाचित विलंबाने मिळाला तरी.
पण ज्यांनी विमा उतरवलेला नाही आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांची मदत कमी होते ना. म्हणजे तुम्ही वारंवार हे सांगताय की विम्यासह लाभ मिळणार आहे, म्हणून हा प्रश्न आहे. सगळं एकत्र केलं, रस्त्याचे पैसे नाही सर, काय आहे की विम्याचे पैसे विमा जे शेतकरी उतरवतात, बच्चू भाऊ जरा त्यांना मुद्दा मांडून मी तुमच्याकडे येतो. मोठ्या प्रमाणामध्ये फक्त काय धोका असतो. मोठी केली आहे बेरीज. त्या पिकाचा विमा उतरला जातो. उदाहरणार्थ मी आता सांगली कोल्हापूरचा जर विचार केला, आम्ही त्या पट्ट्यात आहे, आम्ही ऊसाचा विमा नाही उतरत. ज्यावेळी ऊसाच्या वर तुटीमध्ये पाणी जातं त्यावेळीच ऊसाची वाढ खुंटती. तर ऊस पट्ट्यामध्ये आम्ही कोण विमा उतरत नाही. मोफत 1 रुपया विमा होता त्यावेळी आम्ही उतरला नव्हता. ज्या पिकाचं नुकसान होतं मोठ्या प्रमाणामध्ये, मग सोयाबीन असेल, भुईमुग असेल, या पिकांचा, खरीप पिकांचा, कमी कालावधीमध्ये निघणाऱ्या पिकांचा विमा उतरला जातो आणि तो विमा शेतकरी सरसकट उतरत असतात. त्यामुळं काही अंशी काही लोकांना लाभ मिळणार नाही ही गोष्ट खरी आहे, परंतु ज्या पिकाचं नुकसान होतं कमी कालावधीमध्ये जे पिकं हातामध्ये येतात त्याचा विमा उतरला जातो. ते बरोबर, तुम्ही मान्य करताय की ज्यांनी विमा उतरवलेला नाही त्यांना तितकीशी मदत मिळणार नाहीये. माझा वेळ संपत चाललाय. जयाजी सूर्यवंशींना काहीतरी मुद्दा मांडायचा आणि मी शेवटचे तुमच्या 2 कमेंट्स घेतो आणि कार्यक्रम संपवणार आहे. जयाजी. विमा कंपन्या ह्या शेतकऱ्यांच्या लुटीचा कंपन्या आहेत. विमा कंपन्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांची फक्त लूट केलेली आहे. शेतकऱ्यांचा फायदा विमा कंपन्यांच्या माध्यमातून अजिबात झालेला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की या वर्षी विमा शेतकऱ्यांनी अत्यंत कमी प्रमाणामध्ये विमा भरला. त्याचं कारण काय की शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांवर विश्वास राहिलेला नाही. कंपन्या या सरकारच्या प्रायोजित कंपन्या आहेत. आम्ही सातत्याने मागणी केली की सरकारनेच विमा कंपनी का चालू करू नये. शेतकऱ्यांचा विमा सरकारनेच अधिकारी जर शेतकऱ्यांचे काम करत असतील तर त्यांनी ते सुरू केलं गेलं पाहिजे ना. तुम्ही आता रिलायन्स कंपनी असेल किंवा अन्य कंपन्या असतील, या सगळ्या लुटारू कंपन्या आहेत. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं की जे हमी केंद्र सुरू केले जातात, हमी केंद्रावर शेतकऱ्यांनी माल घातल्या तुम्हाला लगेच पैसे देण्याची व्यवस्था झाली पाहिजे. कारण दिवाळीच्या नंतर अशी दिवाळीला आता कापूस 10 किलो माझ्याकडे आला तर तो शेतकऱ्याची एवढी गरज असते की त्याला बाजारामध्ये लोकल मंडीमध्ये माल विकल्याशिवाय पर्याय नाही, कारण त्याला खर्चायला पैसे नसतात. आणि म्हणून शेतकऱ्याचा माल जसा येईल तसा हमीभाव केंद्रामध्ये खरेदी केला गेला पाहिजे आणि तातडीने पैसे जर दिले, अन्यथा तुमचा 90% माल मार्केटमध्येच विकला जातो. बरं, आपण सामान्य शेतकऱ्याला थांबण्याची ताकद. जयाजी तुमचा मुद्दा लक्षात आला. मला कार्यक्रम संपवताना तुम्हा तिघांकडनं एक थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे की आत्ताच्या प्राप्त परिस्थितीत झालेलं नुकसान, सरकारने जाहीर केलेली मदत, यात चांगलं काय सरकार करू शकलं असतं किंवा काय सरकारनं केलं पाहिजे थोडक्यात. जयाजी, पहिले तुम्ही. याच्यामध्ये शासनाने अजून मदत वाढवणं गरजेचं होतं. दुसरा गोष्ट, विहिरीसाठी अनुदान वाढवणं गरजेचं होतं. आणि ज्याच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत त्याला अजून जास्त पैसे देण्याची गरज होती. आणि सगळ्यात महत्वाचं, जे शेतकऱ्यांची मुलं ग्रामीण शहरामध्ये राहतात त्यांच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे याच्यामध्ये आम्हाला काही दिसत नाहीये. ते शिक्षण त्यांचं बंद पडू नये यासाठी तातडीची मदत देणं गरजेचं होतं. बरं, बच्चू भाऊ, काय उपाय सरकारकडनं अपेक्षित आहे अजूनही, म्हणजे प्राप्त परिस्थिती, प्राप्त मदत? 18,000 कोटी रुपये सरकारनं दिले फक्त. तर ज्या शक्तीपीठ हा जो महामार्ग आहे कोणी काही मागितला नाही. 3 वर्ष त्याला समोर ढकला आणि सरळ कर्जमुक्तीची घोषणा करा. नको आम्हाला तो शक्तीपीठ. सरळ आता आमचं इथे जी अवस्था आहे ती वाईट आहे. सरळ कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं करावी आणि MSPच्या 20% अनुदान द्यावं. सदाभाऊ, काय तुम्हाला असं वाटतं की सरकारनं यापेक्षा जास्त काय केलं पाहिजे, जरी तुम्ही सरकारचे प्रतिनिधी असलात तरी? नाही, प्राप्त परिस्थितीमध्ये सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा दिलेला आहे आणि जी काही घोषणा झाली त्याची अंमलबजावणी नीट कशी होईल या दृष्टीतनं जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत यांच्या देखरेखीखाली कटाक्षपणानं ज्या काही घोषणा झालेल्या आहेत त्याची अंमलबजावणी 100% झाली पाहिजे. या दृष्टीतनं काम करावं. रोजगार हमी योजनेची कामं जे 3 लाखापर्यंतची घोषणा झालेली आहे खरडून गेलेल्या जमिनीच्या संदर्भामध्ये, तर ती कामं मोठ्या प्रमाणामध्ये हाती घ्यावीत आणि त्याची अंमलबजावणी व्हावी. अशा पद्धतीनं जर चांगल्या पद्धतीनं हे पॅकेज जर राबवलं गेलं तर निश्चितपणानं मोठा दिलासा मिळू शकेल. आणि कदाचित सत्तेत सहभागी असलेले सदाभाऊ, तुम्ही सुद्धा या प्रकरणात सरकारकडे पाठपुरावा कराल अशी अपेक्षा करूया. पण कार्यक्रम संपवताना आपल्यासोबत ओमराजे निंबाळकर
या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. ओमराजे, तुम्ही या सगळ्या पूरग्रस्त परिस्थितीत स्वतः लोकांना मदत केलेली आहे, तुमचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते. आज जाहीर झालेली मदत तुम्हाला पुरेशी वाटते का? हां. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांची अतिशय महत्वाची मागणी होती. आता मी जे बसलोय तिथं एक उपोषण, इथं हरिभक्त पारायण सतीश कदम महाराज या ठिकाणी उपोषणाला बसलेत मागच्या 5 दिवसापासून. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी एवढीच मागणी केलेली आहे की पंजाब सारखं सिंगल इंजिनचं छोटस राज्य जर 50,000 रुपये हेक्टरी देत असेल तर महाराष्ट्रानं तेवढी तरी किमान मदत द्यावी. आणि या 31,000 32,000 कोटीच्या पॅकेज पेक्षा प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर किती रक्कम मिळते आहे, मला वाटतं हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. ती जर घोषणा आम्हाला कळाली असती की एका शेतकऱ्याला प्रति हेक्टरी इतकी रक्कम मिळणार आहे, तर बिलकुल जर ती रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्याला उभा राहण्यासाठी आणि जगण्यासाठी पुरेशी असती तर बिलकुल आम्ही सरकारचं अभिनंदन केलं असतं. आणि दुसरी अतिशय पॉइंटेड मागणी होती शेतकऱ्याची की जी कर्जमाफीची घोषणा आपण त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत केली होती, त्या कर्जमाफी देण्याची अतिशय योग्य वेळ आणि योग्य पद्धत ही आताचीच आहे. कारण आताच सरकारनं सांगितलंय की एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं शेतीचं नुकसान ह्याच्यापूर्वी कधीही झालं नव्हतं. मला वाटतं ती कर्जमाफी द्यावी. ह्या 2 प्रमुख मागण्या होत्या. आणि तिसरी होती त्याच्यातली की पीक विमा योजनेमध्ये जे अतिवृष्टीचा ट्रिगर होता, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीचा ट्रिगर होता, ज्याच्यामुळे शेतकऱ्याला विमा मिळत होता, ते निकषच तुम्ही काढून टाकले. त्याच्यामुळे विमा मिळायचा मार्ग त्या शेतकऱ्याचा मोकळा त्या ठिकाणी अडवला गेलाय. हे महत्वाचे विषय होते. ह्या महत्वाच्या विषयाला त्या ठिकाणी सरकार नावाच्या यंत्रणेनं न्याय देणं अपेक्षित होतं. दुर्दैवानं विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष हेच राजकारण त्या ठिकाणी पुन्हा समोर आणलं जाते. माझी आता सुद्धा आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना अतिशय कळकळीची विनंती आहे की आम्ही हे जे पैसे मागतोय ते जगण्यासाठी मागतोय. हे पैसे शेतकरी मौज मजा करायला नाही मागत. त्याचा प्रपंच चालवायचा आहे, त्याची लेकरं शिक्षणासाठी गेलेत, कुठल्या मुलीचं लग्न करायचंय आणि जी शेतातली पीक वाहून गेलंय त्याच्यातनं उभा राहायचंय. तर ह्याच्यासाठी शेतकरी पैशाची मागणी करतोय, ह्याच्यासाठी मदतीची अपेक्षा करतोय. म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना आमचं वारंवार कळकळीचं नम्र निवेदन आहे की आपण जी 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत आणि दुसरं कर्जमुक्तीची जी घोषणा आपण विधानसभेला केली होती, किमान ह्या 2 गोष्टी तरी द्या. आणि पीक विमा योजनेतले जे विम्याचे निकष आहेत ते निकष त्या ठिकाणी तातडीनं करा. 31,000 आणि 32,000 कोटीचं पॅकेज ऐकून त्या ठिकाणी शेतकऱ्याला समाधान होणार नाही. ह्या 31,000 कोटी 32,000 कोटीच्या पॅकेजमध्ये वाहून गेलेले पूल पण असणार आहेत, रस्ते पण असणार आहेत, सगळ्याच गोष्टीचा समावेश असणार आहे. फक्त आकडा फुगवून दाखवून मला वाटतं शेतकऱ्याचे डोळे पुसण्यात काय अर्थ नाही. त्याला भरीव स्वरूपाची मदतीची गरज आहे आणि आवश्यकता आहे. आज सांगतो, अनेक शेतकरी आत्महत्या करतायत. तुम्ही खरंच मुख्यमंत्री महोदय एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या घरी जाऊन तुम्ही बघा काय अवस्था आहे त्याची. ती अक्षरशः 2-2, 4-4 वर्षाची लेकरं ठेवून घरात एकही पुरुष माणूस नसताना जर शेतकरी स्वतःच्या गळ्याभोवती गळफास घेऊन आत्महत्या करत असेल तर कशासाठी करायला लागलंय? कुणाला आनंद असतंय? एवढा सगळा मागचा परिवार महाग ठेवून कोणाला मरावं वाटतंय? पण जगण्याची अवस्थाच राहिलेली नाही, परिस्थितीच राहिली नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही सगळेजण मागणी करतोय. आणि आज अतिशय मोठ्या मनानं मी मुख्यमंत्र्याकडं, मी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून मागणी करत नाही, तर शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मागणी करतोय की किमान ह्या 3 गोष्टी तुम्ही तातडीने त्या ठिकाणी मंजूर करा, तरच महाराष्ट्रातला शेतकरी वाचेल. अगदी ओमराजे, तुमच्या या 3 मागण्यांच्या नोटवरच मी हा कार्यक्रम संपवतोय. पण ओमराजे जसं म्हणालेत किंवा इतरही आपले जे 3ही वक्ते होते ते सुद्धा जे म्हणालेत ते अगदी खरं आहे की शेतकऱ्याला या परिस्थितीमध्ये आता उभारी देण्याची गरज आहे. आणि आम्ही एक स्पेशल रिपोर्ट काल दाखवला होता, चौघांच्याही माहितीसाठी सांगतोय. शिवार हेल्पलाईन नावाची एक हेल्पलाईन आहे. या हेल्पलाईनवर जवळपास 2 दिवसात 850 शेतकऱ्यांनी आत्महत्येचे विचार बोलून दाखवलेले आहेत. शेतकऱ्यांच्या मनातली ही घालमेल सरकार समजेल अशी आपण अपेक्षा करूया. आणि ही मदत पुरेशी आहे किंवा पुरेशी नाही आहे यावर चर्चा झडत राहतील. पण जसं बच्चू कडू म्हणाले किंवा जयाजी सूर्यवंशी म्हणाले की शक्तीपीठ असेल किंवा इतर जे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील, हे प्रकल्प सध्या बाजूला ठेवूया आणि शेतकऱ्यांसाठी सगळे एकत्र येऊया. विरोधक, सत्ताधारी आणि माध्यमांचं सुद्धा त्याच्यात काही योगदान असेल तर ते आम्ही सुद्धा देऊ. पण शेतकऱ्याला उभं करण्याची गरज या निमित्तानं अधोरेखित झालेली आहे आणि त्या दृष्टीनं सरकार भरीव पावलं टाकेल अशी अपेक्षा करूया. तुम्हा सर्वांचे धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल.